अजब रमा राघवची जोडी. हळू हळू. बरं का, ही माझी मैत्रीण, बालमैत्रीण सौदामिनी देवळालीकर. तिचे घरचे सगळे अमेरिकेला असतात, म्हणून म्हटलं की सणासुदीला एकटी कशाला राहतेस घरी, माझ्याकडे ये, आमच्या कुटुंबियांबरोबर दिवाळी घालव आणि माझ्या सुनेला फराळासाठी मदत कर. हो हो. अहो आई कशाला, मी केलं असतं ना सगळं, कशाला तुम्ही त्यांना सांगितलं. अगं काही हरकत नाही पोरी, बघ आता आपण दोघी मिळून आपल्या तुमच्या कुटुंबाचा फराळ करू. हो, ही माझी सून शालिनी. अगं पोरी राहू दे, नमस्कार नको करू, लहानच आहे मी अजून. म्हणजे एवढं काही वय नाहीये माझं. ही श्रुती माझी नात. तू पड पाया चल. हा. ही माझी नाचून पूजा. नाही तू राहू दे. असं कर. आणि माझा मोठा नातू कार्तिकेय. नमस्कार आजी. आणि त्याच्या शेजारी राघव, दुसरा नातू. नमस्कार. अगं बाई राघवा. अरे वा वा वा, किती लहान होतास तू, आता एकदम उंच झाला नाही रुक्मिणी. काय ग रुकू, आठवतंय का लहानपणी जेव्हा बागेत घेऊन यायचीस तेव्हा किती गोड दिसायचा नाही. आता सुद्धा अगदी तेवढाच गोड दिसतोय. हो बरं राघवा, तुला आठवतंय का लहानपणी तू मला छान पापा द्यायचास, आताही देशील ना रे. मिने तेव्हा छोटा होता ना तो, आता मोठा झाला. हो तेही आहेच नाही का. पण सौदामिनी आजी, मी ओळखलं नाही हो तुम्हाला. ओळखशील ओळखशील, हळूहळू ओळख पटेल हो तुला माझी. पण तोवर ना तू मला असं सौदामिनी आजी अशी हाक नको मारू. अजिबात नाही मारायची मला तशी हाक. तू की नाही मला सौ अशी हाक मार. हा मिने. अगं रुके, तू पण मला मीने अशीच हाक मारते की नाही, मग तूही मला तसंच सौ म्हणून हाक मार. हो बाकी काही म्हण ग रुक्मिणी, पोरगा एकदम हँड देखलाय. नातू कोणाचा आहे? पण लग्न झालं का याचं? नाही अजून झालं. अगं माझ्या बघण्यात एक सुंदर चांगली मुलगी आहे. हो छान स्थळ आहे. स्थळ नाही, नको नको, स्थळ बी नको. अगं ते सगळं नंतर बघूया. मिने, तू आता दिवाळी साजरी करायला आलीस की नाही आमच्या बरोबर? हा चल चल चल, आपण आधी बसूया तिथे. ये इथे बसूया. हा आजी, मी राहिली आहे माझी ओळख करून द्या ना. सौदामिनी आजी, मी अश्विनी. अश्विनी माझ्या सुनेच्या भावाची मुलगी. ही माझी मुलगी, मी माधव. सुनेचा भाऊ, त्याची मुलगी. मग इथे काय करतेय? तिलाच विचार. काय ग? काय रे, घर नाही तुम्हाला? हा, तुमची दिवाळी साजरी नाही करायची का तिथे? काय आजी, मी आत्याला मदत करायला आली. हो का? आत्याला मदत करायला आली होतीस का? पण मग अशी मी आले तेव्हा इथे आराम खुर्चीत बसून पाणी पित होतीस.
याला मदत म्हणतात का? नाही नाही सौदामिनी आजी ते कसं आहे ना आजी 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 जाऊ दे ना, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणि चहा घेऊन येते. बसा ना तुम्ही. बसा बसा. हो तिकडे. सावकाश. बस. आजी ही तुमची मैत्रीण कुठून आली? देवळा लिहून. तसं नाही हो आजी, आज कशा आल्या? अहो मी मगाचपासून इथेच बसली होती, त्या मला दिसलेच नाही जाते त्यांना. अगं तुझं हे घाबरवणार तोंड घेऊन बसली होतीस नाही ते पाणी पीत, तेव्हा या दरवाजातनं आत आले हो मी. काय ग, मला चष्मा असून सुद्धा मला तू दिसलीस, पण तुला कशी नाही दिसले ग मी? म्हणजे मी खोटं बोलते का? अगं ए, प्रत्येक वेळी खरं खोटं करायचं नसतं. अनुभवाचे बोल सांगते, नीट ऐक. आपल्याला जे काही हवं असतं ना ते आपल्या समोरच असतं, पण फक्त दिसत नाही. का? नजर आणि अनुभव दोन्हीही कमजोर. काय काही कळतंय का? नाही. रुक्मिणी, तिची अक्कल सुद्धा थोडी कच्चीच दिसतीये ग. सौदामिनी आजी मी कसलं इंटरेस्टिंग गातो. सॉरी, इंटरेस्टिंग म्हणजे असू दे पोरी, एवढं इंग्रजी येतं हो मला. तुझ्या आजी सोबत चॅटिंग करत असते ना मी. अरे वा. नाही बरं आजी, तुम्ही आता जरा आराम करा. बाकी गप्पा काय जेवणाच्या वेळेला होतीलच ना. अगं बाई, रुक्कू, तुझा हा ना तू अगदी जबाबदार आहे हो. घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. तुझ्यावर? नाही म्हणजे आजी, सौदामिनी आजीला कुठली खोली द्यायची? अरे कुठल्या म्हणजे काय, ती तर माझ्याच खोलीत राहणार हो की नाही का? हो हो. चल चल जाऊया आपण आतमध्ये. ये. सावकाश आजी. सावकाश सावकाश. थँक्यू गॉड, आता मला माझ्या अख्ख्या फॅमिली बरोबर दिवाळी साजरी करायला मिळेल. सगळं व्यवस्थित कळलं. अरे वा, जोरदार चालली की तयारी. अरे आता तर कुठे सुरुवात आहे, अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. मग आणि आता मी पण आले की नाही, मग तुम्हाला हवे ते सगळे पदार्थ बनवून देईन हो मी. हो की नाही रुकू? हो तर व्हायचंच एकदम सुगरण. सावकाश सावकाश नको. काय हो सौदामिनी आजी, तुमच्याकडे पण असेल ना दिवाळी? असेल ना म्हणजे, अगं मी काय वेगळ्या जगात नाही राहत. अगं तुमच्याकडे जो कॅलेंडर आहे तेच माझ्याकडे पण आहे की नाही. मग अगं पण का ग, तू का असं विचारलं? काय नाही हो आत्या, त्यांच्याकडची दिवाळी सोडून ते आपल्याकडे आले आहेत ना, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. अगं आले नाहीये मी, यांच्यामुळे यावं लागलं.